अविनाश एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होता. त्याच्याकडे पैसा, गाडी आणि आलिशान घर सर्व काही होतं. पण या पैशाने त्याच्या डोक्यात प्रचंड अहंकार निर्माण केला होता. त्याला वाटायचे की तो जे काही आहे ते फक्त स्वतःच्या हिमतीवर आहे. ह्या अहंकारात तो आपल्या वृद्ध आणि साध्या भोळ्या आई-वडिलांना अगदी कमी लेखू लागला होता. त्याचे आई-वडील मारुतीराव आणि सुमिताबाई यांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून अविनाशला लहानाचे मोठे केले होते. स्वतः उपाशी राहून त्याला उच्चित शिक्षण दिले होते. पण आता अविनाशला त्याची साधी राहणी, त्याचे जुने विचार आणि त्यांचा गावढळपणा आपल्या श्रीमंतीच्या स्टेटसमध्ये अडथळा वाटू लागला होता. तो सतत त्यांच्यावर ओरडायचा आणि त्यांचा अपमान करायचा. अविनाशची पत्नी सायली ही अत्यंत सुजाण, सुशिक्षित आणि तितकीच स्वाभिमानी स्त्री होती. तिला अविनाशचे आई-वडिलांची वागणे अजिबात आवडत नसे. ती अनेकदा अविनाशला समजवायचा प्रयत्न करायची. अहो, आज तुम्ही ज्या पदावर आहात ते ह्या मातापित्यांच्या आशीर्वादामुळे आणि कष्टामुळे आहे. त्यांचा आदर करा. पण अविनाश तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करायचा. एके दिवशी अविनाशच्या घरी त्याच्या ऑफिसमधले काही मोठे अधिकारी पार्टीसाठी येणार होते. अविनाशने त्याच्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात बजावले, आज माझ्या घरी मोठे लोक येणार आहेत. तुम्ही दोघे तुमच्या खोलीतून बाहेर पडू नका. तुमच्या कपड्यांची आणि बोलण्याची मला लाज वाटते. सायलीला हे ऐकून खूप वाईट वाटले. पण अविनाशच्या अहंकाराने आज मर्यादा ओलांडली होती. पार्टीच्या दिवशी सुमिताबाईंनी अचानक खोलीची उबळ आली आणि त्या पाणी घेण्यासाठी हॉलमध्ये आल्या. त्यांना पाहून अविनाशच्या बॉसने विचारले, हे कोण आहेत? अविनाशने जराही विचार न करता खोटं सांगितलं, अरे, हे आमच्या गावाकडचे मजूर आहेत. इथे कामाला ठेवले आहेत. हे ऐकून मारुतीराव आणि सुमिताबाईंच्या डोळ्यात पाणी आले. पार्टी संपल्यानंतर अविनाशचा राग अनावर झाला. त्यांनी रात्रीच आईवडिलांना हॉलमध्ये बोलवलं आणि ओरडू म्हणाला, तुमच्यामुळे आज माझी आबरू जाता जाता राहिली. मला तुमची ही नाटकं सहन होणार नाहीत. तुम्ही माझ्या घरात राहण्याच्या लायकीचे नाहीत. सायलीने मध्ये पडून त्याला शांत करायचा प्रयत्न केला, पण अविनाशने तिलाही गप्प केलं. अविनाशच्या डोक्यावर अहंकाराची एवढी पट्टी बांधली होती की त्याने त्या भर रात्री आपल्या वृद्ध आईवडिलांचे सामान एका पिशवीत भरले. मारुतीराव विनवणी करत होते, बाबा अविनाश, या वयात आम्ही कुठे जाणार रे? आम्हाला एका कोपऱ्यात पडून राहू दे. पण अविनाशचे मन पाझरले नाही. त्यांना हाताला धरून घराबाहेर काढले. त्या भर पावसात अविनाशने आपल्या जन्मदात्या आईवडिलांना रस्त्यावर सोडून दिले. सायली हे सर्व उघड डोळ्याने पाहत होती. तिच्या मनात पतीबद्दलचा आदर पूर्णपणे संपला होता. तिने मनाशी एक पक्का निश्चय केला की अविनाशला त्याच्या या कृत्याची आणि अहंकाराची अशी शिक्षा द्यायची जी तो आयुष्यभर विसरणार नाही. अविनाशने दरवाजा बंद केला आणि तो शांतपणे झोपायला गेला. जणू काही घडलेच नाही. पण सायलीला मात्र झोप येत नव्हती. तिने अविनाश झोपल्याची खात्री केली. घरातून काही पैसे आणि महत्त्वाचे सामान घेतले
आणि ती गपचूप घराबाहेर पडली. तिला माहीत होते की या वयात तिचे सासू सासरे कुठेच जाऊ शकत नाहीत. सायलीने रस्त्यावर शोध घेतला तेव्हा तिला मारुतीराव आणि सुमिताबाई एका दुकानाच्या आडोशाला थंडीने कुडकुडत बसलेले दिसले. आई वडिलांची ती अवस्था पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी आले. ती धावत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, आई बाबा, तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. तुमचा मुलगा चुकला असेल, पण तुमची सून अजून पण जिवंत आहे. मारुतीरावांनी सायलीचे हात धरले आणि म्हणाले, सायली बेटा, तू कशाला आलीस? अविनाशला समजले तर तो तुलाही घरातून काढून टाकेल. सायली खंबीरपणे म्हणाली, ज्या घरात आई वडिलांचा आदर होत नाही तिथे मलाही राहायचं नाही. मी आता अविनाशला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. सायलीने त्याच रात्री एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने सासू सासऱ्यांची राहण्याची व्यवस्था एका छोट्या पण स्वच्छ खोलीत केली. तिने त्यांना धीर दिला की लवकरच त्यांचे चांगले दिवस येतील. सायलीने आता अविनाश विरुद्ध एका मोठ्या लढाईची तयारी सुरू केली होती, ज्याची कल्पनाही अविनाशला नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश उठला तेव्हा त्याला घरात सायली कुठेच दिसली नाही. टेबलवर एक पत्र होते. सायलीने लिहिले होते, अविनाश, जो माणूस आपल्या जन्मदात्या आई वडिलांना रस्त्यावर सोडू शकतो तो उद्या माझ्यासोबतही हेच करेल. अशा अहंकार आणि कृतज्ञ माणसासोबत मी एका छताखाली राहू शकत नाही. मी घर सोडून जात आहे. अविनाशला सुरुवातीला खूप राग आला, पण नंतर त्याचा अहंकार पुन्हा जागृत झाला. तो स्वतःशीच म्हणाला, जाऊ दे, गेली तर. माझ्याकडे पैशाची कमी नाही. 4 दिवस माहेरी राहील आणि स्वतःच परत येईल. माझ्याशिवाय तिचे अस्तित्व काय आहे? त्याला वाटले सायली त्याच्या पैशांमुळे परत येईल, पण सायली माहेरी गेलीच नव्हती. तिने तिच्या एका मैत्रिणीसोबत मिळून स्वतःचा एक नवीन बिझनेस सुरू करायचा निर्णय घेतला होता. सायली ही एक उत्तम शेफ होती आणि तिला केटरिंग व्यवसायाची आवडही होती. तिने सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने एक छोटेसे होम मेस सुरू केले, ज्याचे नाव तिने माऊली टिफिन सर्व्हिस ठेवले. सुमिताबाई आणि मारुतीराव यांनी सायलीला या कामात मदत करायला सुरुवात केली. मारुतीराव टिफिन पॅकिंग आणि हिशोब पाहायचे, तर सुमिताबाई सायलीला स्वयंपाकात मदत करायच्या. सायलीच्या हाताला चव उत्तम होती, त्यामुळे अल्पवधीतच त्यांच्या टिफिन सर्व्हिसिंगला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. काही महिने उलटले. सायलीच्या माऊली टिफिन सर्व्हिसिंगचे नाव आता संपूर्ण शहरात झाले होते. अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांना दुपारच्या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. सायलीच्या व्यवसायाची उलाढाल आता लाखोंमध्ये होऊ लागली होती. तिने सासू सासऱ्यांसाठी एक सुंदर आणि मोठे घर भाड्याने घेतले होते. मारुतीराव आणि सुमिताबाई यांच्या चेहऱ्यावर आता वेगळाच आनंद आणि अभिमान होता. त्यांना एका मुलाने रस्त्यावर सोडले होते, पण एका मुलीसारख्या सुनेने त्यांना समाजात पुन्हा सन्मानाचे स्थान मिळवून दिले होते. सायलीने त्यांच्या नावाने बँकेत एक मोठी रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली होती. दुसरीकडे अविनाशच्या आयुष्यात मात्र हळूहळू बदल होऊ लागला होता. घरात
सायली नसल्यामुळे आणि आई वडील नसल्यामुळे घर अस्वस्थ झाले होते. तो रोज हॉटेलचे जेवण खाऊन कंटाळला होता. पण त्याचा अहंकार अजूनही तसाच होता. त्याला वाटायचे की तो अजूनही श्रीमंत आणि यशस्वी आहे. पण निसर्गाचा नियम आहे, अहंकाराचा फुगा कधी ना कधी फुटतोच. अविनाशच्या ऑफिसमध्ये काहीतरी मोठा घोटाळा झाला. अविनाशने त्यांच्या अति आत्मविश्वासामुळे आणि अहंकारी स्वभावामुळे काही चुकीच्या फाईल्सवर सह्या केल्या होत्या, ज्यामुळे कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. कंपनीच्या मालकाने अविनाशला तात्काळ नोकरीवरून काढून टाकले. एवढंच नाही तर झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. अविनाशचे बँक अकाउंट फ्रीज झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे अविनाश पूर्णपणे हादरून गेला. त्याचे जे मित्र रोज पार्टीला यायचे त्यांनी फोन उचलणे बंद केले. नोकरी गेल्यामुळे आणि कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रात अडकल्यामुळे अविनाशवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. त्याला त्याचे आलिशान घर आणि गाडी विकावे लागले. जो अविनाश कालपर्यंत हवेत उडत होता तो आज एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहण्यास मजबूर झाला होता. त्याच्याकडे आता साधे जेवणाचेही पैसे उरले नव्हते. अविनाशला आता समजून गेले होते की पैशांचा माज किती क्षणभंगूर असतो. त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण येऊ लागली. त्याला आठवले की कसे त्याचे आईवडील अत्यंत गरिबीतही आनंदाने राहायचे आणि त्याला कधीच कशाची कमी पडू देत नव्हते. पण आता खूप उशीर झाला होता. त्याला माहिती नव्हतं की त्याचे आईवडील कुठे आहेत. एके दिवशी भुकेने व्याकुळ झालेल्या अविनाशने इंटरनेटवर एका प्रसिद्ध टिफिन सर्व्हिसिंगबद्दल वाचले, ज्याचे दर खूप कमी होते आणि जेवण घरगुती होतं. त्याने विचार केला की तिथूनच एका टिफिन ऑर्डर करावं. तो पत्ता शोधत शोधत त्या टिफिन सर्व्हिसिंगच्या मुख्य कार्यालयाबाहेर येऊन पोचला. अविनाशने जसे त्या मोठ्या आणि सुंदर कार्यालयात पाऊल ठेवले तसे त्याला समोर लावलेली एक मोठी पाटी दिसली. माऊली टिफिन सर्व्हिसेस. मुख्य केबिनच्या काचेतून त्याने आत पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. केबिनमध्ये मुख्य खुर्चीवर सायली बसली होती. त्याहून मोठा धक्का त्याला तेव्हा बसला जेव्हा त्याने पाहिले की त्याचे वृद्ध आई-वडील मारुतीराव आणि सुमिताबाई अत्यंत छान कपड्यांमध्ये आदराने तिथे बसून कर्मचाऱ्यांशी बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे दैन्य नव्हते, तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि श्रीमंती झळकत होती. अविनाश केबिनच्या बाहेर तसाच स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. त्याला आठवले की याच आईवडिलांनी त्यांना रस्त्यावर फेकले होते आणि आज त्याची सायली आणि त्याच्या आईवडिलांनी स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा साम्राज्य उभं केलं होतं. सायलीची नजर बाहेर उभ्या असलेल्या अविनाशवर पडली. तिचा चेहरा गंभीर झाला. तिने कर्मचाऱ्यांना सांगून अविनाशला आत बोलवले. अविनाश अत्यंत लाजत आणि मान खाली घालून केबिनमध्ये आला. मारुतीराव आणि सुमिताबाईंनी जसे अविनाशला पाहिले तसे त्यांच्याही डोळ्यात पाणी आले, पण ते काही बोलले नाहीत. अविनाशने आता यातच आई-वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, आई बाबा, मला माफ करा.
माझ्या अहंकाराने माझा नाश केला आणि मी रस्त्यावर आलो. मला माझी चूक समजली आहे. सुमिताबाईंचे आईचे हृदय विरघळले. त्या पुढे होणार एवढ्यात सायलीने खंबीरपणे त्यांना थांबवले. सायली अत्यंत शांत पण कडक आवाजात म्हणाली, थांबा आई. ज्या माणसाने तुम्हाला भर पावसात रस्त्याबाहेर फेकलं त्याला एवढ्या सहज माफी मिळू शकत नाही. अविनाश, आज तू इथे माझ्या चुकीच्या पश्चात्तापासाठी आला आहेस. तर तुझी परिस्थिती वाईट आहे म्हणून आला आहेस. अविनाश सायलीकडे पाहत म्हणाला, सायली, प्लीज असं बोलू नकोस. मी तुमचा गुन्हेगार आहे. मला तुमच्यासोबत राहू द्या. मी आता बदललो आहे. सायली हसली आणि म्हणाली, बदलला आहेस की तुझे पैशांचा माज उतरला आहे? जर आज तुझी नोकरी असती तर तू कधीच या आईवडिलांचा शोध घ्यायला आला नसतास. सायलीने अविनाशला सुनावले, तू ज्या आईवडिलांना गावंढळ समजत होतास, आज त्यांच्याच व्यवस्थापनेमुळे हा बिझनेस इथपर्यंत पोहोचला आहे. तू ज्या पैशांचा अहंकार दाखवत होतास तो पैसा आज माझ्या पायाशी आहे. पण माझ्याकडे तुझ्यासारखा अहंकार नाही. तुला तुझ्या कर्मांची फळे मिळाली आहेत. अविनाशने सायलीसमोर हात जोडले. सायली, तू सांगशील ते मी करायला तयार आहे. मला एक संधी दे. मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे. सायलीने मारुतीराव आणि सुमिताबाईंकडे पाहिले. आईवडिलांच्या डोळ्यातील मुलाबद्दलची माया तिने ओळखली होती. पण तिला अविनाशला पूर्णपणे सुधरवायचे होते. सायली म्हणाली, ठीक आहे. जर तुला खरोखरच पश्चाताप झाला असेल तर तुला थेट घरात प्रवेश मिळणार नाही. माझ्या या कंपनीत साध्या टिफिन डिलिव्हरी करणाऱ्या एका मुलाची गरज आहे. तुला रोज सकाळी सायकलवरून लोकांच्या घरी टिफिन पोहोचवावे लागतील. तुझी तयारी आहे का? एक काळाचा मोठा मॅनेजर जो AC गाडीशिवाय फिरत नव्हता, त्याला सायकलवरून टिफिन वाटायचे काम सायली देत होती. हा अविनाशच्या अहंकारावर सर्वात मोठा प्रहार होता. अविनाशने काही क्षण विचार केले. त्याला समजले की हाच त्याचा खरी परीक्षेचा वेळ आहे. त्याने मान डोलावली आणि म्हणाला, मला मंजूर आहे. सायलीने त्याला सांगितले, लक्षात ठेव अविनाश, जर तू एखादाही कामात कुचराई केलीस किंवा जुना अहंकार दाखवलास तर मी तुला पुन्हा कधीच या लोकांच्या आयुष्यात येऊ देणार नाही. उद्या सकाळी 6 वाजता कामावर हजर रहा. अविनाश तिथून बाहेर पडला. एका नव्या आणि कठीण प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता अविनाश वेळेवर पोहोचला. सायलीने त्याला टिफिनची यादी आणि सायकलची चावी दिली. अविनाशने साधे कपडे घातले होते. त्याने सायकलला टिफिन अडकवले आणि तो शहराच्या गल्लीबोळात टिफिन वाटण्यासाठी निघाला. उन्हातानात सायकल चालवताना त्याच्या नाकी नऊ येत होते. कधी कधी त्याला त्याचे जुने ओळखीचे लोक किंवा ऑफिसचे सहकारी रस्त्यावर भेटायचे. त्यांना पाहून अविनाशला खूप लाज वाटायची. तो तोंड लपवायचा प्रयत्न करायचा, पण त्याला सायलीचे शब्द आठवायचे. हा तुझ्या अहंकाराचा मूळ धुण्याचा मार्ग आहे. तो पुन्हा शांतपणे आपले काम करू लागायचा. दुपारी जेव्हा तो थकलेला कार्यालयात परत यायचा तेव्हा सुमिताबाई लपून त्याच्यासाठी पाणी आणि जेवण बाजूला ठेवायच्या. आईचे प्रेम कधीच कमी होत नाही.
अविनाश जेवताना विचार करायचा की त्याने किती मोठ्या देवमाणसांना त्रास दिला होता. त्याच्या वागण्यात आता हळूहळू नम्रता येऊ लागली होती. सायली त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. ती पाहत होती की अविनाश आत्ता तक्रार करत नव्हता, उलट तो मनापासून काम करत होता. पण तरीही तिने त्याला अजून पूर्णपणे माफ केलं नव्हतं. तिला पाहायचे होते की हा बदल तात्पुरता आहे की कायमचा. 2 महिने अविनाश न थकता टिफिन डिलिव्हरीचे काम केले. त्याच्या वागण्यातील उद्धटपणा आणि पूर्णपणे नाहीसाच झाला होता. तो आता साध्या लोकांमध्ये मिसळायला शिकला होता. कष्ट काय असतात आणि पैशांची खरी किंमत काय असते हे त्याला आता समजले होते. एके दिवशी सायलीने त्याला केबिनमध्ये बोलवले. अविनाश घाबरतच आत गेला. सायली म्हणाली, अविनाश, डिलिव्हरीचे काम तू चांगले केलेस. आता तुझी दुसरी परीक्षा आहे. आमच्या किचनमध्ये भांडी घासणारा आणि स्वच्छता करणारा माणूस सुट्टीवर गेला आहे. पुढील 15 दिवस तुला ते काम करावे लागेल. हे ऐकून अविनाशच्या डोळ्यात पाणी आले, पण रागाने नाही तर कृतज्ञतेने. त्याने विचार केले की ज्या हाताने त्याने आपल्या आई-वडिलांना घराबाहेर काढले होते, त्या हाताने स्वच्छतेचे काम मिळणे हीच त्याची खरी शिक्षा आहे. त्याने कोणतीही तक्रार न करता होकार दिला. अविनाश आता किचनमध्ये उष्टी भांडी घासू लागला होता, फरशी पुसू लागला होता. ऑफिसमधले कर्मचारी जे एकेकाळी त्याला घाबरायचे, ते आता त्याला काम करताना पाहत होते. पण अविनाशने आपली मान खाली ठेवून आपले काम चोख बजावले. त्याच्या मनातील अहंकाराचा शेवटचा अंशही आता जळून खाक झाला होता. 15 दिवस संपले. अविनाशचे काम पाहून सर्व कर्मचारी थक्क झाले होते. त्याच्यात आलेला नम्रता पाहून मारुतीरावांना राहावले नाही. ते सायलीकडे गेले आणि म्हणाले, सायली बेटा, आता खूप झाले. अविनाशला त्याची चूक समजली आहे. त्याने स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. एका बापाचे हृदय आता आणखीन तडफडू शकत नाही. सुमिताबाईंनीही सायलीसमोर हात जोडले. बेटा, तू दिलेली शिक्षा योग्य होती. त्याच्या अहंकाराने आम्हा सर्वांना त्रास दिला, पण आता तो आमचा जुना अविनाश राहिला नाही. तो एक चांगला माणूस बनला आहे. त्याला माफ कर. सायलीने आपल्या सासू-सासऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. सायली म्हणाली, आई, बाबा, माझा हेतू अविनाशला त्रास द्यायचा नव्हता, तर त्याचा अहंकार संपवायचा होता. जर मी त्याला सहज माफ केले असते तर तो कधीच आईवडिलांची किंमत शिकला नसता. पण आता तुम्ही म्हणतात आहात ना, तर त्याला शेवटची संधी देण्याची वेळ आली आहे. सायलीने त्याच संध्याकाळी अविनाशला त्याच्या आईवडिलांच्या समोर बोलवले. अविनाश तिथे आला आणि त्याने शांतपणे सायलीसमोर उभा राहिला. त्याला वाटले की कदाचित सायली त्याला कामावरून काढून टाकणार आहे, पण तिथे काहीतरी वेगळंच घडणार होतं. सायलीने अविनाशच्या हातात एक फाईल दिली. अविनाशने ती फाईल उघडून पाहिले तेव्हा तो थक्क झाला. ते माऊली टिफिन सर्व्हिसिंगच्या मॅनेजर पदाचे अपॉइंटमेंट लेटर होते. सायली म्हणाली, अविनाश, तू तुझी परीक्षा पास झाला आहेस. आजपासून तू
या कंपनीचा मॅनेजर आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या कंपनीचा मालक तू नाहीस, तर ते आई बाबा आहेत. तू फक्त एक नोकर म्हणून इथे काम करशील आणि तुझा पगार थेट आईबाबांच्या खात्यात जमा होईल. तुला हव्या असलेल्या पैशांसाठी तुला आईबाबांकडे हात पसरावे लागतील. सायलीने स्पष्ट शब्दात नवीन नियम सांगितले. अविनाशने ते पत्र डोक्याला लावले आणि तो मारुतीराव आणि सुमिताबाईंच्या पाया पडला. तो रडत म्हणाला, मला पगार नको, मला पद नको, मला फक्त तुमचे पाय हवे आहेत. मला तुमच्या सेवेत राहू द्या. मारुतीरावांनी त्याला उठवून छातीशी घट्ट धरले. आज एका बापाला त्याच्या हरवलेला मुलगा परत मिळाला होता. सायलीने अविनाशकडे पाहिले. तिच्या डोळ्यातही आता प्रेमाचे अश्रू होते. तिने तिच्या पतीला सुधरवण्यात आणि आपल्या सासूसासऱ्यांना हक्क मिळवून देण्यात यश मिळाले होते. अविनाशचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला होता. आता तिथे एका सुजाण मुलाचा जन्म झाला होता. अविनाशने मॅनेजर पदाची धुरा सांभाळली, पण आता त्याच्या कामात अहंकार नव्हता, तर सेवाभाव होता. तो प्रत्येक कर्मचाऱ्याशी आदराने वागायचा. सायली आणि अविनाशचे मिळून व्यवसायाचा आणखीन विस्तार केला. माऊली टिफिन सर्व्हिस आता एका मोठ्या फूड चेनमध्ये बदलली होती. अविनाश रोज सकाळी उठून आधी आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायचा, मग कामाला लागायचा. त्याने स्वतः सायकलवरून टिफिन वाटले होते. त्यामुळे त्याला प्रत्येक कामगाराच्या कष्टाची जाणीव होती. तो कामगारांच्या सुखदुःखात धावून जायचा. संपूर्ण कंपनीत त्याचा आदर वाढला होता. सायली आणि अविनाशचे वैवाहिक आयुष्यही आता पुन्हा रुळावर आले होते. अविनाश सायलीचा खूप आदर करायचा, कारण त्याला माहिती होतं की जर सायलीने वेळीच खंबीर पाऊल उचलले नसते तर आज तो एका गुन्हेगारासारखे आयुष्य जगत असता. सायलीने त्याचे घर आणि त्याचे आयुष्य दोन्हीही वाचवले होते. समाजात आता या कुटुंबाचे नाव खूप आदराने घेतले जाऊ लागले. मारुतीराव आणि सुमिताबाई आता वृद्धाश्रमांना आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी एक ट्रस्ट चालवू लागले होते. ज्या आई वडिलांना कधी काळी रस्त्यावर सोडले गेले होते, आज ते शेकडो अनाथ आणि गरजू लोकांचा आधार बनले होते. काही वर्षांनंतर माऊली ग्रुपला राज्याचा सर्वोत्तम उद्योग पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळ्यात सर्व कुटुंब उपस्थित होते. स्टेजवर जेव्हा अविनाशला बोलण्यासाठी बोलवले गेले, तेव्हा त्याने मायक्रोफोन हातात घेतला आणि समोर बसलेल्या हजारो लोकांकडे पाहिले. अविनाश म्हणाला, आज मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या यशाचा नाही, तर माझ्या पराभवाचा आहे. माझ्या अहंकाराचा पराभव आणि माझ्या पत्नीच्या सुजाणपणाचा आणि आईवडिलांच्या आशीर्वादांचा हा विजय आहे. मी एका असा कृतज्ञ मुलगा होतो ज्याने आपल्या आईवडिलांना रस्त्यावर सोडले होते. सभागृहात शांतता पसरली. अविनाश पुढे म्हणाला, पैसा आणि पद हे आज आहे तर उद्या नाही, पण आईवडील हे पृथ्वीवरचे जिवंत देव आहेत. त्यांचा अपमान कधीच करू नका. आज माझी पत्नी सायली हिने जर मला तो कडक धडा शिकवला नसता तर आज मी इथे उभा राहायच्या लायकीचाही नसतो. मला माझी
सून आणि आई वडिलांचा सार्थ अभिमान आहे. अविनाशने स्टेजवरून खाली येऊन समोरासमोर सायलीचे आभार मानले आणि आई वडिलांच्या पाया पडून हा पुरस्कार त्यांच्या चरणी अर्पण केला. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात या कुटुंबाचे कौतुक केले. अहंकार संपला होता आणि प्रेमाचा, आदराचा एक नवीन इतिहास रचला गेला होता. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि ही कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.